नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लोकप्रेक्षण या चॅनलवर। आज आपण भेटणार आहोत सांगली जिल्ह्यातील एका छोट्याशा गावाला उटगी। उटगी फक्त गावाचा उल्लेख नाही तर त्या गावात घडणाऱ्या एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाची ही गोष्ट आहे। तर मंडळी होय, तर सुरुवातीला पाहायला गेलं तर विजयलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आयोजित करत आहे वृक्षारोपण व विशेष प्रगती पुरस्कार समारंभ 2025 साठी। तर मंडळी, पर्यावरणाचं महत्त्व म्हणजे आपण सर्वजण जाणतोयच। आज आपल्या आजूबाजूला झपाट्यानं होणारं शहरीकरण, नष्ट होणारी झाडं, वाढतं तापमान, बदलतं हवामान या सगळ्यांमुळे प्रत्येकाला वाटू लागलंय की वृक्ष संवर्धन ही आता पर्याय नव्हे तर काळाची गरज बनली आहे। तर मंडळी, याच पार्श्वभूमीवर उटगी गावाने ठरवलं की एका वेगळा पायंडा पाडायचा। वेगळा म्हणजे काय, आता फक्त झाडं लावायचीच नाही तर ते समाजात कर्तृत्व दाखवतात त्यांनाही गौरव व्हायचं, असं हा सोहळा होणार आहे। तर मंडळी, 28 सप्टेंबर 2025 रविवार 10 वाजता उटगी श्री वीरभद्रेश्वर मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रमाचं होणार आहे। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की एकीकडे वृक्षारोपणाचा संकल्प तर दुसरीकडे विशेष प्रगती पुरस्कार समारंभ, म्हणजेच पर्यावरण संवर्धन, मानवी कर्तृत्व हा दुहेरी संगम असणार आहे। तर मंडळी, या सोहळ्याचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत श्री महांतोष पाटील। याशिवाय अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तर मंडळी, स्थानिक शेतकरी, महिला बचत गट, विद्यार्थी, युवक सगळ्यांनी या सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावं असं आवाहन आयोजक समितीकडून करण्यात आलं आहे। तर मंडळी मित्रांनो, झाडं लावणं म्हणजे फक्त एक दिवशी फोटो काढणं नाही, ती झाडं जपणं, त्यांना पाणी घालणं, त्यांचं संगोपन करणं हा खरा संकल्प असणार आहे। जेव्हा आपल्या हाताने झाडं लावतात तेव्हा त्यांच्या मनात हरत बिशनाची बीज पेरली जातात। तर मंडळी, त्यातही प्रगतिम कल्पना खूप वेगळी आहे। जे शेतकरी शेतीत नवीन प्रयोग करतायत, ते विद्यार्थी शिक्षणात गावाचं नाव उज्ज्वल करतायत, जे नागरिक समाजकार्यात झटतायत, अशा सगळ्यांना इथे गौरव मिळणार आहे। म्हणजेच सांगण्याचं म्हणजे वृक्षासोबत कर्तृत्वाचंही रोपणं इथं होणार आहे उटगी येथे। उटगी गावाचं वैशिष्ट्य म्हणजे हे शेतीवरच नाही तर सामाजिक उपक्रमावरही नेहमी पुढं असतं। मागच्या वर्षी याच गावाने प्लास्टिक मुक्त मोहीम राबवली होती, त्यातून गावातल्या बाजारपेठेत आज कापडी पिशव्यांचा वापर वाढला आहे। यावर्षी मात्र गावकरी म्हणाले, चला आता झाडं लावूया आणि भावी पिढ्यांसाठी हिरवं वारस निर्माण करूया। एकीकडे मंदिराचं पवित्र वातावरण तर दुसरीकडे हिरवाईचं वलय, हा संगम नक्कीच गावाला नवी ओळख देणार आहे। तर मंडळी, या उपक्रमात स्थानिक नागरिकांनी सहभागी व्हावं असं सांगितलं जातंय। पण फक्त उटगी गावापुरतं हे मर्यादित नाही, आपण जिथे राहतो तिथे प्रत्येकाने जर एक तरी झाड लावलं आणि त्याचं संगोपन केलं तर खरंच भविष्य बदलू शकतं बरं का। तर म्हणूनच प्रेक्षक मित्रांनो, तुमच्या गावात असं काही उपक्रम सुरू झाले आहेत का, की तुम्ही अशी स्वतः मोहिमेत भाग घेतलाय का, किंवा तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा। तर मित्रांनो, वृक्षारोपण हा केवळ एक कार्यक्रम नाही तर भविष्यासाठीची गुंतवणूक आहे। उटगीत होणारा हा सोहळा समाजाला नवा संदेश देणार ठरणार आहे। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नव्या अपडेट सोबत। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।